बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे। ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालयच पेटवून दिलंय। शिरूरमध्ये हा तणाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। शिरूर या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 9 जणांवर बिबट्याने हल्ला केलेला होता आणि आता आणखीन एक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय। त्यामुळे ग्रामस्थांनी थेट वन विभागाचं कार्यालयच पेटवून दिलंय। शिरूरमध्ये सध्या बिबट्यांचा संचार वाढतोय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 9 जणांवर या बिबट्याने हल्ला केलेला आहे, मात्र वन विभाग यावर कोणतीही कारवाई करत नाहीये। त्यामुळे तर ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झालेला आहे। ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन जाळलेलं होतं, तर आता थेट वन विभागाचं कार्यालय जाळल्याचं समोर आलेलं आहे। एका 13 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता। या संदर्भात अजून अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याकडून। रोहिदास, वन विभाग कारवाई का करत नाहीये? कारण की गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 9 जणांवर बिबट्याने हल्ला केलाय। तर आपण रोहिदास यांच्याकडून अधिक अपडेट जाणून घेणार आहोत, पण ही थेट दृश्य आपण पाहतोय कार्यालयाची। वन विभागाचं कार्यालय आता शिरूरच्या ग्रामस्थांनी पेटवून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या भागामध्ये आता सध्या ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। वन विभाग अद्याप कोणतीही कारवाई करत नाहीये। एक नाही, दोन नाही, तर जवळपास 9 जणांवर या बिबट्याने 15 दिवसांमध्ये हल्ला केलेला आहे। तर एका लहान मुलाचा या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे। 13 वर्षाच्या चिमुकल्याने आपला प्राण गमावलेला आहे। वन विभागाचा निष्काळजीपणा यातून समोर आल्याचं पाहायला मिळते। तर वन विभागावर आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। वन विभागाचं कार्यालय पेटवण्यात आलेलं आहे, तर वन विभागाची गाडी देखील शिरूरच्या ग्रामस्थांनी पेटवून दिल्याचं पाहिलं होतं आपण। बिबट्याच्या हल्ल्यानंतर शिरूरमध्ये तणाव आणखीन वाढत चाललेला आहे। शिरूरमध्ये आता वन विभागाचं कार्यालय जाळण्यात आलेलं आहे। वन विभागाची गाडी देखील जाळण्यात आलेली होती। गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 9 जणांवर हल्ला करण्यात आलेला होता। पुन्हा एकदा आपण रोहिदास घाडगे यांच्याशी जोडले जातोय। रोहिदास, शिरूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, वन विभाग कारवाई का करत नाहीये? खरं तर जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये 1200च्या वर अधिक बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। या बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी वन विभाग कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही। त्यामुळे बिबट आणि माणसाचा या ठिकाणी संघर्ष वाढताना दिसतो आणि या संघर्षाची आता आगीच्या संतापात प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटलेल्या आहेत। दुपारी चिमुकल्यावरती हल्ला केल्यानंतर पिंपरखेड आणि शिरूर परिसरातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। 5 वाजता वन विभागाची वाहन त्यानंतर आता वन विभागाचं कार्यालय जे आहे ते पेटून दिलेलं आहे। आंबेगाव आणि शिरूरचं प्रमुख कार्यालय जे त्या ठिकाणी होतं, या कार्यालयाला आता आग लावलेली आहे। ग्रामस्थांमध्ये संताप आहे। बिबट्यांची वाढती लोकसंख्या उपाययोजना होणं गरजेचे आहे, मात्र त्या होताना दिसत नाही। आता नागरिकांनी बेल्ला जेजुरी महामार्ग रोखलेला आहे। संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहे। मृतदेह जोपर्यंत बिबट्याचं ठोस उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशा पद्धतीच्या भावना आहेत। त्यामुळे वन विभागावर संताप व्यक्त केला जातोय। सध्या कार्यालय पेटवलेलं आहे, मात्र नागरिकांच्या रात्रभरात संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे परिसरात पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात। रोहिदास, या आधी किती जणांवर हल्ला करण्यात आलेला होता बिबट्याकडून? मुलाचा पकडून 56 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहे। 12,000हून अधिक पाळीव प्राण्यांचे बळी या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये गेलेले आहेत। त्यामुळं ही आकडेवारी जर पाहिली तर कुठंतरी खूप मोठी आहे आणि एवढी आकडेवारी असतानाही वन विभागाकडे पाहिजे तसं साधन सामुग्री उपलब्ध नसल्यामुळं बिबट्याचा बंदोबस्त करणं वन विभागाला शक्य नाही। नक्कीच रोहिदास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला, त्यामुळे आता ग्रामस्थांनी थेट वन विभागच कार्यालय पेटवून दिलेलं आहे। बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी आता कारवाई कशा पद्धतीने वन विभाग करणार आहे हे पाहणं देखील एक महत्त्वाचं आहे। तर यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती एकदा ऐकूया। संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालंय आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली। कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे। आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता हे आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे। आम्हाला केंद्र सरकारच्या
वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.